एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा वाटपाचा तिढा सुटलाय, पण आघाडीच्या 50-50च्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। पण दुसरीकडे युतीसाठी भाजपकडून आता शिवसेनेला 31 जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आलाय। आघाडीचं जमलं, युतीचं काय? आघाडीचा 50-50चा फॉर्म्युला ठरला। युतीसाठी भाजपचा शिवसेनेला अल्टिमेटम। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपाचा तिढा अखेर सुटलाय। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी 50-50च्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब केलंय। काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकसभेच्या प्रत्येकी 24 जागा लढवणार आहेत। त्यापैकी काही जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार आहेत। असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसची आघाडी होणार हे आता फायनल आहे। त्याच्यामध्ये काही दुमत नाही, काही शंका करण्याचं कारण नाही। आता जागाची जे वाटपचा विषय आहे, सुरुवातीला आमची चर्चा जी झाली आहे अतिशय अनुकूल आहे। मागेही तुम्हाला प्रेसमध्ये आमच्या लोकांनी सांगितलं असेल की 40 जागाच्या विषयी आता कुठलाही वाद नाही। त्यामध्ये जवळपास 20-20 जागा दोन्ही पक्षाची त्यामध्ये समावेश होत आहे। उरलेली 8 जागाचा अजून आम्ही काही निर्णय अजून केला नाही। त्याचं कारण आहे की इतर मित्र पक्ष, समविचारी पक्ष ते पण आमच्यासोबत यावं ही आमची मनापासून इच्छा आहे। दुसरीकडे युतीबाबत महिन्याभरातच निर्णय घ्या असा अल्टिमेटमच भाजपनं शिवसेनेला दिलाय। युतीसाठी भाजपनं शिवसेनेला वारंवार आवाहन केलंय, मात्र शिवसेनेकडून टीका आणि निर्भत्सनेशिवाय भाजपच्या पदरी काहीच पडलं नाहीये। त्यामुळे आता आर या पारची भूमिका भाजपनं घेतली आहे। किती जरी विरोधी पक्षांनी असं म्हटलं की आता याचं सरकार येणार नाही वगैरे, तरी सुद्धा होणारी प्रत्येक निवडणूक धुळे झाले जिंकली, नगर झाले जिंकली, जळगाव झाले जिंकली, सांगली झाले जिंकली। आता काय टेस्ट व्हायचे राहिले माहित नाही। त्यामुळे काही काळजी करू नका की भारतीय जनता पार्टीचे सरकार येईल आणि मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीसच असतील। लोकसभेच्या निवडणुकांना आता फक्त 4 महिने उरले, तर आचारसंहिता 2 महिन्यात लागू होईल। त्यामुळे आघाडी आणि युती संबंधी हालचालींना वेग आलाय। आता काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं जमलंय, पण शिवसेना भाजप युतीचं काय होणार हेच पाहणं कुतूहलाचं ठरणार आहे। वैदेही काणेकर आणि तुषार रुपनवर, सान टीव्ही, मुंबई।